मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गापैकी एक, पण या महामार्गालगतचे सर्व्हिस रस्ते आज नागरिकांसाठी सोयीचे नाहीत तर धोकादायक ठरत आहेत. घोडबंदर ते नालासोपारा फाटा या पट्ट्यात सर्व्हिस रस्त्यांवर बेवारस ट्रक, कंटेनर आणि अतिक्रमणाचा विळखा पडलाय. काही ठिकाणी सर्व्हिस रस्तेच गायब झालेत. परिणामी स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि कामगारांना मुख्य महामार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. पाहुयात पुढारी न्यूजचा हा ग्राउंड रिपोर्ट. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर, वसई फाटा, तुंगारेश्वर फाटा, नालासोपारा फाटा आणि विरार फाटा परिसर या संपूर्ण पट्ट्यातील सर्व्हिस रस्त्यांवर बेवारस ट्रक, कंटेनर आणि भंगार वाहनांचा अक्षरशः कब्जा झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. वाहनं महिनोन महिने एकाच ठिकाणी उभी राहत असल्यानं सर्व्हिस रस्ते अरुंद झालेत. अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी पुरेशी जागाच उरलेली नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि पादचाऱ्यांचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नालासोपारा आणि वसई फाटा दरम्यान सर्व्हिस रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात जे बंद पडलेले ट्रक असतील, गॅरेजचे ट्रक असतील, हे पार्क केल्यामुळे जे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय. सध्या मी त्याच रस्त्यांवरती उभे. आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये 2 ते 3 किलोमीटर पर्यंत रस्त्यांवरती अशा पद्धतीने वाहनं जी आहेत ती पार्क केलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय. आता या ठिकाणी महामार्ग प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, हे कुठल्या पद्धतीने या ठिकाणी कारवाई करत नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीने ज्या गाड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पार्क केल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी जी वाहतूक आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होतोय. सर्व्हिस रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात गॅरेजची वाहनं आणि बंद पडलेली वाहनं या ठिकाणी पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतोय. आता नेमकं या संपूर्ण प्रकरणाकडे महामार्ग प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही समस्या आजची नाही. गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाकडे सातत्यानं तक्रारी करण्यात आल्या. काही वेळा कारवाई देखील झाली. मात्र काही दिवसात परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याचा आरोप नागरिक करतायत. यात भर म्हणजे अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्तेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळकरी, विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना थेट मुख्य महामार्गावरून प्रवास करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मी सरकारला किंवा प्रशासनाला अशी मागणी करेन की हा जो सर्व्हिस रस्ता आहे तो लवकर सुरू करावा आणि जेणेकरून लोकांचे हाल अपेक्षा होणार नाही. प्रत्येक गावामध्ये लोकांना पार्किंगची व्यवस्था झालेली नाही. तसेच गावामध्ये जाण्यासाठी त्यांना रस्ते नाहीत. हे रस्ते बंद आहेत. तर शासनाने आणि प्रशासनाकडे लक्ष देऊन गावातील लोकांनी याकडे जास्तीत जास्त वळण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून सर्व्हिस रोड त्यांना लवकर खुला करून द्यावा. महामार्ग प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी बेवारस वाहनांवर कारवाई केली असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात काही दिवसातच पुन्हा त्याच ठिकाणी ट्रक आणि कंटेनर उभे राहत असल्याचं चित्र आहे. यामुळे कारवाई केवळ कागदावरच मर्यादित राहते का, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करतायत. आता आमच्या गावचा पण सर्व्हिस रोड पूर्ण झालेला नाहीये. मंदिराच्या समोर गावात जायला सर्व्हिस रोड नाही आहे. तिथे आम्हाला जीव मुठीत घेऊन जावा लागतो किंवा नॉवेल्टीच्या बाजूने राईट मारून आम्हाला जावं लागतंय. आम्हाला सरकारकडे काय विनंती आहे का जो सर्व्हिस रोड झालेला नाही आमच्या गावचा आणि पर्यावरणी सर्वच आपल्या मुंबई अहमदाबाद महामार्ग वरई फाटा ते घोडबंदर पर्यंत जो सर्व्हिस रोड झालेला नाहीये त्याचं काम लवकरात लवकर करण्यात यावे आणि प्रामुख्याने जी अतिक्रमण वाहनं केलेली आहेत सर्व्हिस रोडवर ती तात्काळ हटवण्यात यावी हीच माझी विनंती आहे सरकारला. मी सध्या नालासोपारा फाटा परिसरामध्ये उभा आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा वसई फाटा टू बेलोर फाट्यापर्यंत हा सर्व्हिस रस्ता आहे. अजूनही या ठिकाणचा रस्ता आपल्याला कुठे दिसत नाहीये, कारण हा रस्ता अशाच पद्धतीने बंद पडलेला आहे. कुठली दुरुस्ती या ठिकाणी केली जात नाहीये. त्यामुळे या ठिकाणी जाणारे वाहनधारक आहेत, नागरिक आहेत, त्यांना याचा फटका बसतोय. मात्र एखादा अपघाताचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. जर आपण दुसरीकडे पाहिला तर संपूर्ण सर्व्हिस रस्त्यावर वाहनच मोठ्या प्रमाणात पार्किंग केलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहनधारका देखील अडचणी निर्माण होतात. प्रशासन या ठिकाणी कुठलीही कारवाई करत नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता आपण बघितलं नेमकं आता या महामार्गाची परिस्थिती आपण पाहिली आहे. त्यामुळे आता महामार्ग प्रशासन आणि पोलीस प्रशासन नेमकं काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्व्हिस रोड हा स्थानिक नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी असतो. मात्र येथे त्याच सर्व्हिस रोडवर ट्रक आणि कंटेनरची अनधिकृत पार्किंग सुरू आहे. काही ठिकाणी रस्तेच नाही तर काही ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ते पूर्णपणे बंद झालेत. त्यामुळे आता केवळ कारवाईच नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होती आहे.
महामार्गालगतच्या गावातील हजारो नागरिक, विद्यार्थी आणि कामगार दररोज याच मार्गाचा वापर करतात. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. त्यामुळे सर्व्हिस रस्ते तातडीनं मोकळे करणे, अतिक्रमण हटवणं, बेवारस वाहनांवर कठोर कारवाई करणं आणि ज्या ठिकाणी सर्व्हिस रस्ते नाहीत तिथे नवीन सर्व्हिस रस्त्यांची उभारणी करावी अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे. यहाँ के रास्ते बहुत खराब है, सर्विस रोड कोई बना नहीं रहे, सर्विस रोड पे खराब गाड़ी खड़ी रहती है. हम स्कूल स्टूडेंट है, इधर कुछ भी हादसा हो सकता है, हरदम हादसा होते रहता है. कोई आएगा गाड़ी ठोक के चला जाएगा आगे सीधा. सर्विस रोड बना रही है, टैक्स भरते, सर्विस रोड बनती नहीं है इधर की. सर प्रशासन से क्या मांगे हैं? प्रशासन से मांगे कि सर्विस रोड बनाई जाए यहाँ पे. कार्रवाई नहीं करते हैं ना सब सरकार, वो या सब तो सरकार देवे की है मगर कार्रवाई नहीं करते हैं लोग. क्या मांगे भी खड़ी रहती है? हाँ, गाड़ी रोडे पे खड़ी कर देता है, जाने आने को परेशानी होता है. हाईवे है इधर, लग जाएगा आदमी लोगों का खतरा हो जाता है. क्या मांगे, रोड क्लियर रखिए, रोड पर गाड़ी खड़ा कर देते हैं और उस पर पब्लिक के आने जाने में तकलीफ होता है और आने जाने की तकलीफ वही होता है, खतरा बढ़ती है. और मुंबई अहमदाबाद महामार्ग हा विकासाचा महत्त्वाचा दुवा असला तरी त्यालगतचे सर्व्हिस रस्ते आज नागरिकांसाठी संकटाचे मार्ग बनले आहेत. प्रशासनानं तात्पुरत्या कारवाईऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात मोठे अपघात घडण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत. विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई विरार.